ही कुठली पद्धत बोलायची? आपली शिकवण काय? छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण काय? विरोधक काही वाटेल तशा प्रकारचे आरोप करतायत, काही आमच्या महिलांना बोलतायत, काही आमच्या नवनीतराणाला बोलतायत. अरे बोलणाऱ्याच्या घरात काय आहे बहिणी आहे की नाही? ही कुठली पद्धत बोलायची? आपली शिकवण काय? छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण काय? आपण महिलेचा मान ठेवतो, सन्मान ठेवतो. आज नरेंद्र मोदी साहेबांनी त्या महिलांना 2029च्या निवडणुकीत आता 543 जागा लोकसभेच्या आहेत, त्याच्या व्यतिरिक्त 1/3 जागा महिलांना आरक्षित करून ठेवल्यात. पुढच्या वेळेस तेवढ्या महिला वाढणार आहेत. आपली 288 जागा माझ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या आहेत. 96 जागा 288 सोडून, तुम्हाला कुणाला वाईट वाटायला नको, आमच्या जागांवर गंडांतर आलं म्हणून सोडून महिलांना वेगळ्या जागा 96 ठेवल्यात. अशा पद्धतीनं महिलांचा मान सन्मान हे मोदी साहेब करतायत. मोदी साहेबांच्यावर आरोप होतो, आम्ही पण करायचो 2014च्या निवडणुकीत, 2019च्या निवडणुकीत. संविधान बचाओ देश बचाओ. आम्हाला आमचे वरिष्ठ सांगायचे अरे हे संविधान बदलतील. अरे बाबांनो, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं उत्तम संविधान आपल्याला दिलेलं आहे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कुणी ते संविधान बदलू शकत नाही. एवढं चांगलं संविधान आहे. पण विकासाचा मुद्दा सांगायला नाहीये. विरोधक काय सांगणार? त्याच्यामुळे म्हणतात संविधान बदलला आणि आमच्या मागासवर्गीय समाजाला चलबिचल करायला लावतात. ते घाबरून जातात, म्हणतात घटना बदलला. मित्रांनो, घटना अमेंडमेंट करावी लागते. इथं बहुतेकांना माहिती आहे, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूजी तेव्हापासून मोदी साहेबांच्या पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला अमेंडमेंट करण्यात आलेलं आहे. तेव्हापासून आपले लाल बहादूर शास्त्री जय जवान जय किसान 2च वर्ष पंतप्रधान होते. 2 वर्षात 3दा घटनेमध्ये अमेंडमेंट त्यांनी केली. आणि आतापर्यंत सगळ्या पंतप्रधानांनी मिळून, सगळ्या, त्याच्यात वाजपेयी आहेत, त्याच्यात डॉक्टर मनमोहन सिंगजी आहेत, त्याच्यामध्ये PV नरसिंहरावजी आहेत, इंदिराजी आहेत, राजीवजी आहेत, त्यामध्ये आपले पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, लाल बहादूर शास्त्री, सगळे जवळपास 106 वेळेला. मोदी साहेबांनी कधी अमेंडमेंट केली? आपलं मागास आयोग ह्याची मुदत संपली होती, ती मुदत वाढवण्याच्या करता घटनेमध्ये अमेंडमेंट करावी लागली. मागास आयोगाची मुदत वाढवायला नको होती? राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.